नमस्कार. मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेक आयोजित राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं आजचं हे तिसरं सत्र. यापूर्वी झालेल्या 2 व्याख्यानांमध्ये अनुक्रमे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सरकार्यवाह श्री भैयाजी जोशी आणि पूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांची व्याख्यानं झाली. या दोन्ही व्याख्यानांचे व्हिडिओज साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. यानंतर आजच्या या तिसऱ्या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत माजी सनदी अधिकारी तसंच ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत श्री अविनाश धर्माधिकारी सर. अर्थात धर्माधिकारी सरांचा वेगळा परिचय करून देण्याची काही गरज नाही आहे. अनेक वर्ष भारतीय प्रशासकीय सेवेत काम केल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या प्रसिद्ध चाणक्य मंडल परिवार संस्थेची स्थापना केली. त्यांची अनेक सामाजिक राजकीय विषयांवरची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. एक शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, प्रभावी वक्ते आणि तितकेच चिंतनशील लेखक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. आणि त्यांचा आजचा विषयसुद्धा तितकाच इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा त्यांचा विषय असेल जागतिक राजकारणात भविष्यातील भारताचे स्थान. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात जागतिक स्तरावर भारताचा वाढता सन्मान किंवा भारताचा सॉफ्ट पॉवर म्हणून झालेला उदय, पर्यावरण आणि शाश्वत ऊर्जा या विषयांमध्ये भारताच्या जागतिक स्तरावरील पुढाकाराचं महत्त्व, सध्याच्या एकूणच सर्व अस्थिर जागतिक परिस्थितीत भारताची महत्त्वपूर्ण भूमिका, गेल्या अनेक महिन्यांपासून ताणले गेलेले भारत आणि चीनचे संबंध हे आता भविष्यात कोणतं वळण घेऊ शकतात, या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती श्री अविनाश धर्माधिकारी सर आज त्यांचं मत मांडणार आहेत. तत्पूर्वी साप्ताहिक विवेकनी राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं आयोजन ज्या निमित्ताने केलं, अर्थातच साप्ताहिक विवेकचा आगामी महत्त्वपूर्ण ग्रंथ राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची पार्श्वभूमी आणि माहिती थोडक्यात एका चित्रफितीद्वारे जाणून घेऊयात. दिनांक 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं. हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख. या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत. शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी. आणि यानंतर आजच्या मुख्य विषयाकडे वळूयात. अर्थातच श्री अविनाश धर्माधिकारी सर यांचं व्याख्यान आणि विषय असेल जागतिक राजकारणात भविष्यातील भारताचे स्थान. धर्माधिकारी सर. भारत मातेच्या मंदिरातील सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, विवेक व्यासपीठाच्या या राम मंदिर ते राष्ट्र मंदिर
या व्याख्यानमालेमध्ये तन मन धनपूर्वक जे सहभागी आहेत अशा सर्वांनाच सर्वप्रथम नमस्ते. या कोरोनाच्या एका दुर्दैवी आणि दुःखद पार्श्वभूमीमुळे जगभरच नमस्तेला अचानक एक नवं महत्व प्राप्त झालं. एक प्रकारे जागतिक परिस्थितीमध्ये भारतीय संस्कृतीच्या शक्तीचा तो प्रभाव, म्हणजे जागतिक राजकारणाची भाषा वापरायची तर सॉफ्ट पॉवर. तेव्हा जगाने या नमस्तेचा केलेला स्वीकार ही सुद्धा एक प्रकारची सॉफ्ट पॉवर आहे. तसं मला एक छोटासा किस्सा आठवतो. एक विज्ञान आणि अध्यात्म या विषयावरची आंतरराष्ट्रीय परिषद होती. तिला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली. तिथे टेक्सास मधल्या एका चर्चचा फादर पण स्वतः उपस्थित होता. त्यांनी त्या परिषदेमध्ये बोलायला सुरुवात केली तेव्हा ते पण सर्वांना म्हणाले नमस्ते, आणि से आफ्टर मी, माझ्या पाठोपाठ सगळे म्हणा नमस्ते. म्हणजे भारतीय विचार हा सॉफ्ट पॉवर पद्धतीने सर्वत्र प्रभाव पसरवत राहतो. त्या एका नमस्तेमध्ये आहे, डिव्हिनिटी इन मी सॅल्यूट्स द डिव्हिनिटी इन यू. माझ्यातलं ईश्वरत्व तुमच्यातल्या ईश्वरत्वाला नमस्कार करत आहे. इतक्या वरकरणी साध्या वाटणाऱ्या पद्धतीने पण भारताची सांस्कृतिक शक्ती जगाच्या राजकारणामध्ये सुद्धा सहभागी व्हायला आता सज्ज आहे. सुमारे हजारभर वर्षांची सततची आक्रमण, त्यांचा यशस्वी प्रतिकार करताना संस्कृती, त्या संस्कृतीची मूळची जीवनशक्ती टिकवून ठेवण्यासाठीचा संघर्ष, या सर्वावर मात करत हा पुण्य पुरातन आणि त्याच वेळी नित्य नूतन असलेला भारत देश पुन्हा एकदा जगामध्ये समतेच्या नात्याने सहभागी होण्यासाठी आता सज्ज आहे. माझी तर श्रद्धा आहे की जगाच्या राजकारणामध्ये सहभागी होणारा भारत हा नुसता लेव्हल प्लेइंग फील्ड, म्हणजे समतेच्या नात्याने इतर सर्व राष्ट्रांच्या बरोबरीने सहभागी होणारा भारत नाहीये, तर ज्याच्यामध्ये विश्वाच्या कल्याणाचं चिंतन आहे. ज्या योगे विश्वाचं कल्याण होईल असं योगदान या भारताच्या द्वारा मिळेल, असा भारत आता 21व्या शतकामध्ये विश्वाच्या कल्याणासाठी सज्ज आहे. हे स्वप्न विवेकानंदांपासून गांधीजींपर्यंत, आणि परिभाषा वेगळी असली तरी पंडित नेहरूंपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांनी हे स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नाचं नाव आहे विश्वगुरु. जगाला नैतिकतेचं, अध्यात्माचं, म्हणजे विश्वाच्या एकात्मतेचं मार्गदर्शन करणारा भारत, असा विश्वगुरु भारत हे जागतिक राजकारणामधल्या भारतीय सहभागाचं स्वप्न आहे. आत्ताचे भारताचे वर्तमान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे स्वतः भारतीय विदेश सेवा, इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले एक वरिष्ठ अधिकारी, भारताचे विदेश सचिव होते. नुकताच त्यांचा एक चिंतनशील ग्रंथ प्रसिद्ध झालाय. त्याचं नाव आहे इंडिया वे. इंडिया वे, स्ट्रॅटेजीज फॉर अनसर्टन फ्युचर. म्हणजे आत्ता आपण एका विलक्षण अनिश्चित कालखंडात आहोत. एस जयशंकर यांनी त्यांचं सुद्धा जे चिंतन मांडलंय ते उद्याच्या भारताला या विश्वाचा आध्यात्मिक, नैतिक क्षेत्रातला गुरु आणि त्याचबरोबरीने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विश्वाच्या कल्याणामध्ये योगदान देणारा असंच चित्र त्यांनी मांडायचा प्रयत्न केलाय, असंच चिंतन त्यांनी मांडलंय. अशा दोन प्रसंगांमध्ये एक साक्षी भावानी सहभागी होण्याची मलाही संधी मिळाली. तिथे आजही भारत जगासाठी काय आहे आणि उद्याच्या विश्वामध्ये भारताची जागतिक राजकारणातली स्थिती, परिस्थिती, सहभाग काय राहणार याचं चित्र व्यक्त होतं. असे दोन प्रसंग आहेत. एक
युनायटेड नेशन्सच्या सर्वसाधारण सभा, जनरल असेंब्लीचं अधिवेशन. त्या अधिवेशनामध्ये प्रत्येक देशाच्या नेत्याला बोलायला 3 मिनिटं दिली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मिनिटं बोलले. त्यावेळी न्यूयॉर्क इथलं युनायटेड नेशन्सचं सर्वसाधारण सभेचं हे सभागृह खच्चून भरलेलं होतं. बहुसंख्य देशांचे प्रमुख स्वतः उपस्थित होते आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळासहित उपस्थित होते. देशोदेशींचे प्रमुख भारताचे पंतप्रधान काय बोलतात हे कानात प्राण आणून ऐकायला उपस्थित असणं हा भारताचा जगामध्ये वाढतं स्थान याचा एक पुरावा आहे. सहज जाता जाता सांगतो की असंच पाकिस्तानचे पंतप्रधान बोलले तेव्हा सभागृह रिकामं होतं. फारसे कोणी फार डोक्याला ब्यात घेतली नव्हती की पाकिस्तानचा पंतप्रधान काय म्हणतो ते ऐकूया. फार तर 2-4 कुठेतरी देशांचे प्रतिनिधी होते आणि माझा अंदाज आहे तेही देश टर्की, मलेशिया आणि OIC ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्री पैकी कुठले तरी 1-2 देश असावेत. पण भारताचे पंतप्रधान बोलतात तेव्हा सभागृह तर खच्चून भरलेलं. दिलेली वेळ प्रत्येकी 3 मिनिटाची असून पंतप्रधान मोदी बोलले 13 मिनिटं. 13च्या 13 मिनिटं सभागृहामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स टाचणी पडली तरी ऐकू येईल अशी शांतताही होती आणि वाक्यांना टाळ्यांचे कडकडाट होते, अनेकदा होते. इतकंच नव्हे तर कित्येक वाक्यांना संपूर्ण सभागृहाने उभं राहून, म्हणजे पाश्चात्य परंपरेमध्ये ज्याला स्टँडिंग ओवेशन म्हणतात, असं स्टँडिंग ओवेशन दिलेलं होतं. कारण आपल्या बोलण्यामध्ये पंतप्रधान मोदींनी भारताची सर्वेत्र सुखिनः सन्तु ही संस्कृती मांडली. भारतीय विचारांचा जो वारसा आहे जो विश्वभर पसरतो तो ना लष्करी ताकदीनी, ना रक्तपातानी, ना दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभुत्व ठेवून, तर मग ज्याचं नाव आहे सॉफ्ट पॉवर म्हणजे सांस्कृतिक अंगाने तो विचार पटला म्हणून. आणि जिथे जातो तिथला देश, तिथली संस्कृती, तिथला समाज सुद्धा समृद्ध करतो. पंतप्रधान मोदींनी स्वामी विवेकानंदांच्या 11 सप्टेंबर 1893च्या शिकागोच्या सर्वधर्म परिषदेतल्या भाषणाची पण आठवण करून दिली की माझा देश काय आहे, तर विश्वाचं मूळ सत्य एक आहे, तिकडे जाण्याचे रस्ते अनेक आहेत असं सांगणारा हा माझा देश. या वाक्यांना टाळ्यांचे कडकडाट होत होते आणि 3 मिनिटांच्या जागी 13 मिनिटं बोलले. तर युनायटेड नेशन्सचे महासचिव समोर व्यासपीठावर बसलेले होते. पंतप्रधान मोदींचं बोलणं संपल्यानंतर सौम्य सुरात एक चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून ते म्हणाले की 3 मिनिटाच्या ऐवजी पंतप्रधान मोदी 13 मिनिटं बोलले. या वाक्याला सुद्धा सभागृहामध्ये एक स्वीकाराचं हसणं होतं आणि ते म्हणाले की 13 मिनिटं बोलले म्हणजे त्यांच्या देशाच्या दर 10 कोटी लोकसंख्येमागे 1 मिनिट या हिशोबाने बोलले. एका छोट्या प्रसंगामध्ये भारत जगामध्ये काय स्थान मिळवतो आहे हे सर्व अर्थाने व्यक्त झालं. असं व्यक्त झालेला दुसरा प्रसंग पॅरिस करार. पर्यावरणाची समस्या आज जगाला छळून राहिली आहे. त्याच्यासाठी सगळ्या जगाने एकत्र येणं आवश्यक आहे. तो जेव्हा पॅरिस करार झाला तिथे सुद्धा उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली होती. तिथे हा पॅरिस करार झाला. जागतिक तापमान वाढ 2 डिग्रीच्या खाली शक्यतो 1.5 डिग्री अशी ठेवायची असं त्यावेळी अमेरिकेसहित संपूर्ण जगाने मान्य केलं. आणि याविषयी पत्रकारांना माहिती द्यायला म्हणून त्यावेळच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बाहेर आले. पत्रकारांशी बोलताना बराक ओबामा म्हणाले की भारताच्या सहभागामुळे हा करार शक्य झालेला आहे. जे संपूर्ण जगाने एकत्र येऊन काही समान मुद्दे मान्य केले. आणखीनही काही मुद्दे मान्य झाले असते तर दुधात साखर, पण वैश्विक सहमती घडवून आणण्यामध्ये भारताचा वाटा मोठा आहे असं राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा स्वतः म्हणाले. याचं कारण पर्यावरणाच्या प्रश्नावरची सुद्धा एक वैश्विक व्हिजन, एक दृष्टी भारताने त्या परिषदेमध्ये जगासमोर ठेवली. मुळामध्ये पर्यावरणाच्या संदर्भातला सुद्धा भारतीय विचार
हा निसर्ग आणि माणूस याच्यामध्ये द्वैत आखत नाही. उलट निसर्ग आणि माणूस एकरूप आहेत. माणूस त्या निसर्गाचा अंश आहे, तेव्हा निसर्ग ही काहीतरी शोषण करण्याची, लुटण्याची अशी गोष्ट नसून त्या निसर्गाच्या शक्तींचा वापर करून निसर्गाशी एकरूप होत निसर्गाचं संवर्धन करत आपण मोठं व्हायचं असतं, ही भारताची दृष्टी आहे. भारताची ती दृष्टी गांधीजींच्या एका वाक्यामध्ये फार छान व्यक्त होते. गांधीजींचं वाक्य आहे, अर्थ हॅज इनफ फॉर एव्हरीवन्स नीड बट नॉट इनफ फॉर एव्हरीवन्स ग्रीड. प्रत्येकाची गरज भागेल एवढं या वसुंधरेकडे आहे, पण प्रत्येकाच्या लोभाला पुरेल असं या वसुंधरेकडे नाहीये. हाच विचार त्या पर्यावरणाच्या परिषदेत भारताने मांडला आणि जगासमोर सौर ऊर्जा वापरण्याविषयीची एक विजन ठेवली. इंटरनॅशनल सोलर अलायन्स या नावाने कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्यामधल्या 122 देशांनी एकत्र यावं, कारण या कर्कवृत्त मकरवृत्तावर सूर्याचा प्रकाश सर्वात जास्ती पडतो आणि सौर शक्ती संघटित करायला सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न करावे. ती इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना त्या पॅरिसच्या परिषदेमध्ये झाली. साधं त्या स्थापनेच्या कार्यक्रमाला 52 देशांचे प्रमुख उपस्थित होते आणि भारताने स्वतःचा कार्यक्रम समोर ठेवला. ज्यावेळी भारताचं एकूण मिळून विजेचं उत्पादन 175 गिगावॉट होतं, त्यावेळी भारत देशाने आपला कार्यक्रम म्हणून जगासमोर ठेवला की जर आपल्याला पर्यावरण सांभाळायचं असेल तर ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा मोठ्या प्रमाणावर विचार केला पाहिजे. तो भारताकरता आणि अशा 122 देशांच्या करता ऊर्जेचा फार मोलाचा पर्यायी स्रोत म्हणजे सौर ऊर्जा. तर भारताने जगासमोर कार्यक्रम ठेवला, म्हणजे नुसतं भाषण नाही दिलं, तर आम्ही काय करणार आहोत हे पण सांगितलं. ते भारताने सांगितलं की स्वातंत्र्यापासून 2015 सालापर्यंत भारताचं एकूण विजेचं उत्पादन 175 गिगावॉट होतं. असा भारत आता जगाला सांगतोय की पुढच्या 7 वर्षामध्ये आम्ही सौर ऊर्जेचं उत्पादन 100 गिगावॉट एवढं करू आणि वात ऊर्जा, विंड एनर्जी हिचं उत्पादन 75 गिगावॉट. म्हणजे स्वातंत्र्यापासूनच्या सुमारे 70 वर्षात जेवढी वीज निर्मिती आत्ताच्या प्रस्थापित म्हणजे इंधन वापरून केली, तेवढीच वीज निर्मिती आता आम्ही पुढच्या 7 वर्षात करू. आणि जगामध्ये भारताचं हे स्थान आहे की भारताचं हे वचन जग ऐकतं. त्यानुसार इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना झाली. तिचं मुख्यालय गुरुग्राम या ठिकाणी आहे आणि काल परवापर्यंत जो देश जगाच्या बाजारपेठेमध्ये एक प्रकारे भिकेचा कटोरा घेऊन वावरायचा, तो देश आता जगाला सांगतोय की या सौर ऊर्जेच्या वापरासाठी आम्ही $10 बिलियन ची आम्ही मदत देऊ. आता $10 बिलियन आकडा मोठा नाहीये, पण भारत देश आता जगाला मदत करायला निघालाय, हे चित्र आहे. तेव्हा निश्चितपणे एक नव्या जगाची महासत्ता म्हणून भारताचा उदय होतो आहे. अर्थात तो होताना आत्ताच्या काळामध्ये बोलायचं तर एक विलक्षण अनिश्चिततेचं चित्र आहे, असा काळ आहे. ती अनिश्चितता केवळ कोरोनामुळे तयार झालेली नाहीये. कोरोनाने तर एक भयंकर अनिश्चितता निर्माण केली आहे आणि तिचे सुद्धा फार दूरगामी परिणाम होणार आहेत. पण साधारणपणाने दुसऱ्या महायुद्धानंतर जो जगाची रचना होती, तिच्यामध्ये प्रचंड मोठी अनिश्चितता आलेली आहे. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धापासून ते 1991 या कालखंडाला साधारणपणाने शीतयुद्धाचा कालखंड म्हणतात. तेव्हा जगाची वाटणी 2 ध्रुवांच्या मध्ये झाली होती. अमेरिका विरुद्ध सोव्हिएट रशिया, भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद, लोकशाही विरुद्ध एकपक्षीय हुकुमशाही, आणि या सगळ्याला जागतिक संघटनांच्या रूपामध्ये आकार आला होता. नेटो विरुद्ध वॉर्सा पॅक्ट कंट्री. या काळामध्ये भारताने आपलं अलिप्ततावादाचं धोरण मांडलं. पण 2 ध्रुव जोपर्यंत होते तोपर्यंत त्या अलिप्ततावादाला काही स्थान आहे. 1991 मध्ये सोव्हिएट रशिया पृथ्वीच्या पाठीवरून नामशेष झाला. साम्यवादाचा एक जागतिक विचारधारा म्हणून निदान पराभव झाला एवढं तर निश्चित म्हणता येईल. चीन सहित बहुसंख्य साम्यवादी देशांनी आपली धोरणं बदलली आणि तिथपासून हे म्हणणं वावगं नाही ठरणार की जग एक ध्रुवीय बनलं.
तो एकध्रुवीय कालखंड 1991 ते 2008 असा म्हणता येईल. त्या 2008 वर बोट ठेवता येतं, कारण जे जागतिक आर्थिक संकट आलं, ज्याची अमेरिकेपासून सुरुवात आणि अमेरिकन बाजारपेठा कोसळल्या, तिथून आता म्हणजे हे 15 सप्टेंबर 2008 ला घडलं. तिथून अमेरिकेची एक जागतिक महासत्ता म्हणून उतरण चालू झाली असं अनेक तज्ञ म्हणतात. हा भारतीयच विचारवंत फरीद झकेरिया यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचंच नाव आहे पोस्ट अमेरिकन वर्ल्ड, की आता जिकडे वाटचाल चालू आहे ही जगावर अमेरिकेचं प्रभुत्व ते तर संपत चाललंय अशा कालखंडाकडे. अशा या कालखंडामध्ये एव्हाना आजच्या तारखेला तरी म्हणणं पुन्हा योग्यच ठरणार आहे ते म्हणजे चीनचा एक महाशक्ती म्हणून उदय झालेला आहे. मग शीतयुद्धाप्रमाणे आत्ताचंही जग पुन्हा एकदा अमेरिका आणि चीन अशा दोन महाशक्ती आणि पुन्हा एकदा भारताने जणू विदेश नीती भारताची म्हणजे नॉन अलाइनमेंट 2 अशी काही परिस्थिती आहे का? आता जग द्विध्रुवी नाही, G2 द्विध्रुवी नाही, तर कोणाच एका देशाचं जगावर प्रभुत्व आहे आणि तो देश सांगेल ते जगाला मुख्यतः ऐकावं लागतं असं चिन्ह नाही. म्हणजे जाणकारांनी त्याला G0 म्हटलंय. म्हणजे हे द्विध्रुवी जग, बायपोलर का शून्य ध्रुवी का दोन नाही अनेक शक्ती तिथे काम करत असतील असं मल्टीपोलर. जे काही म्हणायचं झालं तरी नव्या जगाच्या राजकीय रचनेपुढे आज एक विलक्षण अनिश्चितता आहे. तशीच अनिश्चितता संपूर्ण जगाच्या व्यापाराचं संनियंत्रण आणि संचालन करणारी जी व्यवस्था म्हणजे WTO, त्या WTO समोरच आज एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आहे. 2001 मध्ये भारताने WTOच्या परिषदांमध्ये भूमिका मांडली की विकसित देश आपल्या देशातल्या शेतीला अनुदान देतात, ती आता ते जोपर्यंत थांबवत नाहीत तोपर्यंत WTOच्या पुढच्या काही जे काही कामकाज असेल त्याला आमचा आक्षेप असणार आहे. एक वस्तुस्थिती आहे की याचं नाव दोहा फेरी, चर्चेची दोहा फेरी. आज 2020 आणि अतिशय वेगाने आपण 2021 कडे निघालो आहोत. ते होत असताना अजूनही ती दोहा फेरी आहे अनिश्चित. त्यामुळे WTOच्या अस्तित्वासमोरच प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे जागतिकीकरणाचे काटे जणू उलटे फिरतायत का? आणि या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर पॅरिस करारातून अमेरिका बाहेर काढली. असा व्यापार विषयक जो अटलांटिक करार होता TPIP त्यातून अमेरिका बाहेर काढली. पॅसिफिकचा करार होता त्यातून अमेरिका बाहेर काढली. म्हणजे जग एकत्र येऊन अर्थव्यवस्था ही एकसंध बनेल याचे घड्याळाचे काटे सुद्धा कुठेतरी उलटे फिरवले जात आहेत अशी अनिश्चितता आहे. या अनिश्चिततेच्या काळामध्ये भारताचा एक नवी जागतिक शक्ती म्हणून उदय होतो आहे. अर्थात एखाद्या देशाला जागतिक शक्ती म्हणून जर उदय करायचा असेल तर त्याचं शेजाऱ्यांशी त्याचं नातं मैत्रीपूर्ण असावं लागतं. त्याच्या पुढे पण सध्या अनिश्चिततेचं एक चक्र आहे, कारण पाकिस्तानशी तर मैत्री ही अवघडच गोष्ट आहे. त्यामुळे दक्षिण आशियातल्या प्रदेशांनी म्हणजे भारताचे सर्व शेजारी यांनी एकत्र येऊन संघटितरित्या काही करावं तरी त्याच्या पुढे आज प्रश्नचिन्ह आहे. आणि चीनचं भारताविषयी जे काही धोरण आहे त्यामुळे भारताला सुखानी आपल्या शेजाऱ्यांच्या बरोबर मैत्री करून आता संपूर्ण जगाच्या व्यवहारामध्ये लक्ष घालता येता कामा नये असं चीनचं धोरण आहे. या धोरणाचं नाव स्ट्रिंग ऑफ पर्ल्स थिअरी. त्यामुळे भारताच्या भोवतीच्या देशांची चीन मैत्रीचं काही दावा करून त्यामध्ये सगळ्यात घनिष्ठ मैत्री पाकिस्तान. चीन पाकिस्तान मैत्रीचं वर्णन दोन्ही देशांनी केलंय ऑल वेदर फ्रेंडशिप. आणि तिथे दिसून येतं की काश्मीर प्रश्नावर चीनची भूमिका भारताच्या विरुद्ध. पाक व्याप्त काश्मीर हा निदान विवादास्पद प्रदेश आहे तरी सुद्धा तिथून चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा रस्ता येतो जो भारताच्या सामरिक आणि सुरक्षा विषयक धोरणांना मोठा धोका आहे. त्याला पाकिस्तानचा पाठिंबा, त्याला चीनचा पाकिस्तानला पाठिंबा.
भारतामध्ये दहशतवादी कारवाया पाकिस्तान पुरस्कृत करतो त्याला चीनचा पाठिंबा. पाकिस्तानला तरी दहशतवादी देश म्हणून जाहीर करा किंवा त्यातल्या लष्कर-ए-तय्यबा, जमियत-उद-दावा सारख्या संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करा आणि त्याचे नेते भारतामध्ये 26 अकराचं कांड ज्यांनी घडवून आणलं ते प्रोफेसर हाफिज सईद, झाकीउर रहमान लाखवी आणि मौलवी अझर मसूद यांना दाऊद सकट यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करा, तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल समोर हा ठराव मंजूर करायला एकट्या चीनचा विरोध. भारत अमेरिका अणु करार जो झाला, या अणु कराराने एक प्रकारे भारताला एक जबाबदार आण्विक शक्ती म्हणून मान्यता दिली. कोणतेही दोन देश जेव्हा अणु करार करतात तेव्हा त्यांना IAEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी यांनी पण मान्यता द्यावी लागते आणि NSG न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप असा जगातल्या युरेनियम असलेल्या 47 देशांची एकत्रित संघटना यांनी त्याला मान्यता द्यावी लागते. या दोन्ही व्यासपीठावर मान्यता देताना विरोध एकट्या चीनचा. तरी सुद्धा चीनच्या त्या विरोधाला मोडून काढून शेवटी चीननी मान्यता दिली आणि भारत अमेरिका अणु कराराला या दोन्ही संस्थांनी मान्यता दिली. त्याचा एक अर्थ होतो की आता जगामध्ये एक जबाबदार आण्विक शक्ती म्हणून भारताला मान्यता मिळाली. ती मिळताना चीननी अडवायचा प्रयत्न केला आणि अशीच मान्यता पाकिस्तानला द्या असं म्हणायचा प्रयत्न केला, पण अजून तरी जगाने ते ऐकलेलं नाहीये. मग या करारानुसार हे जे आंतरराष्ट्रीय मिसाईल्सच्या संदर्भातला सुद्धा एक जागतिक करार आहे, त्याचं नाव MTCR, मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम. तर या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचाही भारत सदस्य बनेल असा अमेरिकेने शब्द दिला. तिथे अडवायला काही करू शकत नाही चीन, त्यामुळे भारताला MTCRचं सदस्यत्व मिळालं. पण अमेरिकेचा पुढचा शब्द NSGचं सदस्यत्व. ते NSGचं सदस्यत्व द्यायला न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपच्या सर्व देशांनी मान्यता द्यावी लागते. 47 पैकी 46 देशांनी मान्यता दिली आहे. मान्यता न देणारा चीन. आणि मग पुढचं पाऊल आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं भारताला नकाराधिकारासहितचं सदस्यत्व मिळायला पाहिजे. आत्ता जे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचं सत्र झालं त्यामध्ये सुद्धा भारताच्या पंतप्रधानांनी ही भूमिका मांडली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या झालेल्या जगामध्ये आज प्रचंड बदल झाले. त्या बदलांचं प्रतिबिंब युनायटेड नेशन्सच्या कामकाजामध्ये दिसायला पाहिजे. आज हा 135-138 कोटीचा भारत, एक समर्थ अर्थव्यवस्था घेतलेला भारत, विज्ञान तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये प्रगती केलेला भारत, एक लष्करी ताकद सुद्धा, आणि जगामध्ये भारत ती लष्करी ताकद शांतता मिशनसाठी वापरतो, युनायटेड नेशन्सच्या द्वारा वापरतो. असा भारत सुरक्षा परिषदेच्या बाहेर जर राहिला तर उलट युनायटेड नेशन्सचा आणि त्या सुरक्षा परिषदेचाच अर्थ जातो असं चित्र असताना भारताला या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं सदस्यत्व मिळायला पाहिजे. तर आता सुद्धा 5 सदस्यांपैकी 4 सदस्यांनी भारताच्या नकाराधिकारासहित कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दर्शवलेला आहे. ते 4 देश म्हणजे अर्थातच अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया. म्हणजे फक्त आता विरोध करणाराच उरला चीन. तेव्हा इथून पुढच्या काळामध्ये जागतिक शक्ती म्हणून भारताचा उदय व्हायचा असेल तर त्यामध्ये भारत चीन संबंध, भारत चीन स्पर्धा आणि त्याच्यामध्ये भारत चीन शत्रुत्व ही फार मोलाची गोष्ट ठरणार आहे. ही ठरताना एक भारत अमेरिका मैत्रीचं नवं पर्व चालू झालंय. या मैत्रीला तर ओबामानी राष्ट्राध्यक्ष असताना डिफायनिंग पार्टनरशिप ऑफ द सेंच्युरी, 21व्या शतकाची व्याख्या करणारे, 21व्या शतकावर ठसा उमटवणारी ही पार्टनरशिप असेल असं त्यांनी म्हटलं. बदलणाऱ्या जागतिक संबंधांमध्ये भारत इस्रायल मैत्री होत चालली आहे. भारत जपान मैत्रीचे अनेक करार होत चाललेत. एवढंच नाही तर भारताला सर्व बाजूंनी वेढण्याचा चीनचा प्रयत्न असला तरी आता भारत काही पूर्वीप्रमाणे एक भोळसट देश राहिलेला नाही. तर चीनला सुद्धा सर्व बाजूंनी वेढण्याच्या दृष्टीने भारताची सुद्धा पावलं चालू असतात. त्याच्यामध्ये
चीनला लागून असलेला पॅसिफिकचा भाग, साऊथ चायना सी सकटचा, याला इंडो पॅसिफिक अशी आता संज्ञा वापरली जाते. थोड्या वेळापूर्वी मी दक्षिण आशिया ही संज्ञा वापरली. व्यक्तिशः मला ती संज्ञा मान्य नाहीये. खरी संज्ञा आहे भारतीय उपखंड. पण त्या भारतीय उपखंडाला दक्षिण आशिया म्हणायचं म्हणजे एक प्रकारचा प्रयत्न आहे की भारताचं जे महत्व आहे ते कमी लेखण्याचा करायचा. तेव्हा विषय मांडायचा असेल तर मी तर शब्द भारतीय उपखंड वापरतो. पण तसा आता वेस्टर्न पॅसिफिकला इंडो पॅसिफिक हा शब्द वापरला जातो आणि तिकडे भारताचा सहभाग महत्वाचा ठरतोय असं भारताचं स्थान येत चाललंय. यामध्ये भारतासमोरचं सगळ्यात मुख्य आव्हान चीनच आहे. माझ्या मते चीन हा भारताचा केवळ स्पर्धक नाहीये, प्रतिस्पर्धी नाहीये, तर भारताचा शत्रूच आहे. आणि आपल्याच देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासाकडे पाहताना एक शहाणं होऊन काही जर धडा घ्यायचा असेल तर तो हा धडा आहे. विशेषतः गेल्या 2400 वर्षांच्या इतिहासाकडे पाहायचं झालं तर दुर्दैवाने असं दिसून येईल की इतिहासाच्या त्या वेळच्या कोणत्याही कालखंडामध्ये या देशावर कुठलं ना कुठलं तरी आक्रमण चालू आहे. त्यातल्या 8व्या शतकापर्यंतच्या आक्रमणांवर हा भारत देश मात करू शकला, त्यांना पचवू शकला, त्यांच्यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवून उलट हिंदू बौद्ध विचार जगभर पसरवू शकला. त्या विचाराचा धागा पुन्हा एकदा आता आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये स्वीकारला जातोय. प्रथम नरसिंहराव यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाला लुक ईस्ट, पूर्वेकडे पहा, हे जे भारताच्या पूर्वेकडचे देश त्यांच्याशी आपले गेले 2-2.5 हजार वर्षांचं विश्वासाचं नातं आहे. त्या देशांना चीनचा धसका आहे. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला चीन नख लावू शकेल अशी त्यांना भीती वाटते. पण भारताविषयी त्यांना धसका तर नाहीच, असला तर विश्वासच आहे. याचं कारण सगळा हिंदू बौद्ध विचार गेली 2-2.5 हजार वर्ष तिथे पसरला. त्यांनी एक परस्परांच्या बद्दल विश्वासाचं नातं आहे. त्या धोरणाला आता पंतप्रधान मोदींच्या काळामध्ये ऍक्ट ईस्ट, पूर्वेकडे पाहून प्रत्यक्ष सहभाग, असं नवं नातं येत चाललेलं आहे. तेही पुन्हा भारत चीन स्पर्धेच्या संदर्भामध्ये हे ऍक्ट ईस्ट हे धोरण महत्वाचं ठरतं. सततच्या आक्रमणांना आपल्याला जर पुरून उरायचं असेल तर आपणच एक जगाची महाशक्ती म्हणून उभं राहणं आवश्यक आहे. तशी आपण उभी राहतो. पण त्यासमोरचं मुख्य आव्हान भारत चीन, आणि मी मित्र विचारपूर्वक म्हणतोय की त्या भारत चीन आव्हानापेक्षाही मोठं आव्हान आर्थिक विकास आहे. या देशाची अर्थव्यवस्था जर समर्थ झाली, बळकट झाली, आज भारताला डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा आहे. म्हणजे 2/3 पेक्षा जास्त लोकसंख्या तरुण आहे. असा युयुत्सु, तारुण्याने मुसमुसलेला भारत, जो जगामध्ये जगाच्या कल्याणाची भूमिका बजावायला जर सज्ज व्हायचा असेल तर आपली अर्थव्यवस्था बळकट असावी लागणार. डेमोग्राफिक डिव्हिडंड हा खरंच जर डिव्हिडंड ठरायचा असेल तर आपल्याला तरुणांना रोजगार यावर पूर्ण फोकस करून अर्थव्यवस्थेची वाटचाल व्हावी लागणार. कोरोनानी आजचं संकट उभं केलं आहे, पण मला विश्वास आहे की त्या कोरोनाच्याही संकटावर मात करून भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा पुन्हा एकदा वर बघू लागेल आणि अगदी परवापर्यंत जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान आपण मिळवलं होतं, ते स्थान लवकरच आपण पुन्हा एकदा मिळवू. माझी सुद्धा वैयक्तिक पातळीपासून ते तुमच्यापर्यंत आणि या राष्ट्रापर्यंत आपली श्रद्धा, भारतीय संस्कृती ही सगळ्या विश्वाला एक कुटुंब मानणारी अशी वसुधैव कुटुंबकम ही संस्कृती आहे. आपण जगाला केवळ एक बाजारपेठ समजत नाही, तर जग एक कुटुंब आहे आणि सर्वेत्र सुखीनं संतु अशी खरीखुरी श्रद्धा घेऊन या जगामध्ये भारत देशाला काम करायचं आहे. जगामध्ये असं समर्थपणे काम करू शकणारा देश असा भारताला आकार तर येतो आहेच, तो आकार आणण्यामध्ये खारीपासून ते सिंहापर्यंतचा आपण आपापल्या परीने वाटा उचलायचा आहे. या कार्यकर्ता भावनेनी पुन्हा एकदा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं पूर्ण करतो. धन्यवाद धर्माधिकारी सर. मुळात विषय इतका इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यावरती तुमची मांडणीही तितकीच इंटरेस्टिंग होती. त्याच्यामुळे काही प्रश्न तुम्हाला विचारून घेण्याची संधी मी दवडणार नाहीये. पहिला प्रश्न येतो तो म्हणजे
भारताचं एकूण आशिया खंडातल्या स्थानाबद्दल तुम्ही आत्ता मगाशी बोललात. या आशियातील स्थान हे बळकट करण्यासाठी भारताला तिन्ही बाजूंनी लाभलेला समुद्र किनारा, या समुद्र किनाऱ्याचा, मुळातच समुद्राचा हा अधिक स्ट्रॅटेजिकली वापर आपल्याला कशा प्रकारे भविष्यकाळात करता येऊ शकतो. आणि यालाच जोडून आफ्रिका खंडातल्या देशांशी भारताचे असलेले संबंध, या संबंधांमध्ये तुम्हाला गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्या प्रकारचे बदल दिसतात आणि भविष्यकाळात कोणत्या प्रकारची संधी आहे असं जाणवतं? भारताला 7,500 किलोमीटर पेक्षा मोठा सागरी किनारा आहे. आणि मग आंतरराष्ट्रीय जे सागरी नियम आहेत की 20 नॉटिकल मैल पर्यंत त्या देशाचं सार्वभौम क्षेत्र असतं आणि तिथून पुढचे 200 नॉटिकल मैल हा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतो. म्हणजे त्या भागामध्ये मिळणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीवर त्या देशाचा हक्क असतो. एवढंच नाही तर जगाचे जे 3 महासागर त्यापैकी फक्त भारत देश असा आहे की ज्याच्या नावानी महासागराला नाव आहे, हिंद महासागर. तेव्हा इकडे एडन म्हणजे येमेन किंवा सेशेलिस आणि पार इथिओपिया या देशांपासून ते सिंगापूर पर्यंत या प्रदेशावर हिंद महासागरावर सुद्धा भारताचं प्रभुत्व असायला पाहिजे. युनायटेड नेशन्सच्या एका ठरावानुसार हिंद महासागर हा शांतता क्षेत्र, म्हणजे तिथे ग्रेट पॉवर रायव्हलरी, महाशक्तींचं तिथे भांडण असता कामा नये असं एक मानलं गेलंय. पण माझ्या पीएचडीच्या दिवसांपासून ते आजपर्यंत आम्ही सगळेच, म्हणजे त्यातले जाणकार, आम्ही म्हणत आलो की हिंद महासागर हा जर शांततामय प्रदेश व्हायचा असेल तर त्याला रामबाण उपाय भारत एक नाविक शक्ती म्हणून सुद्धा उभा राहणे. तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामधला भारताचा वाटा वाढणे, त्या व्यापाराला आपण संरक्षण देऊ शकतो ही स्थिती, आणि ज्याचं नाव आहे ब्लू वॉटर नेव्ही, म्हणजे खोल समुद्रामध्ये सुद्धा सातत्याने काम करू शकणारं नाविक दल. तर आज वेगाने भारताचं नाविक दलही तसं होत चाललेलं आहे. शिवाय अमेरिकेबरोबरचा सहयोग किंवा जपान, ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका सध्या क्वाड म्हणजे 4 देश एकत्र येऊन, त्यामुळे आपलं धोरण पाहिजे हिंद महासागरावर प्रभुत्व. त्या दृष्टीने अर्थातच चीन भारताला हिंद महासागरामध्ये सुद्धा वेढायचा प्रयत्न करतो, पण त्या प्रत्येक ठिकाणी भारताने पण पाऊल उचलून त्या संबंधित देशाकडनं काही मैत्रीपूर्ण करार मिळवलेले आहेत. या प्रत्येक विषयावरच अर्थात स्वतंत्रपणे अर्धा तास बोलता येईल अशी स्थिती, पण हा जसा सिल्क रूट चीन तयार करते बेल्ट रोड इनिशिएटिव्हच्या द्वारा, जुना सिल्क रूट ही चीननी जगासमोर मांडलेली व्हिजन, तसा एक समुद्र मार्गे सुद्धा मरीन सिल्क रूट, कारण तो सिंगापूर हा चीन करता चोक पॉइंट आहे आणि हिंद महासागरामधनं चीनचा 70 ते 80% व्यापार हिंद महासागरातनं जातो. त्यामुळे चीनला पण भान आहे की भारताशी जर फार शत्रुत्व उद्भवलं आणि दुर्दैवाने उद्या युद्धाची वेळ आली तर जमिनीवरच्या युद्धाला आपल्यापासून सैन्य प्रचंड आहे, पण या हिंद महासागरामध्ये भारत आपल्या व्यापाराचा गळा आवळू शकतो. त्या दृष्टीने भारताने पण विविध ठिकाणी आपले तळ उभे करणे, म्हणजे सेशेलिस, मॉरिशस आणि आपल्या शेजारच्या देशांबरोबर मैत्री करून मालदीव्स, श्रीलंका आणि तिकडे अंदमान हे आपल्या नाविक दळाचं, सावरकरांनी त्यांच्या स्वप्नात जसं पाहिलं होतं तसं एक नाविक दळाचं केंद्र उभं करणे, अशी काही पावलं टाकणं चालू आहे. पण एका बाजूला हिंद महासागरातलं आपलं स्थान बळकट करणे आणि दुसऱ्या बाजूला इंडो पॅसिफिक मध्ये तिथल्या देशांशी उलट सहकार्य, त्याची सुद्धा पावलं आपल्याला दिसून येतात. दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम यांच्याबरोबर भारताचे अनेक मैत्री करार आहेत. तिकडे मंगोलियामध्ये युरेनियम मिळतं, तर ते युरेनियम उत्खननाकरता भारत सर्व प्रकारचं सहकार्य करेल. म्हणजे आपणही चीनच्या भोवतीच्या देशांशी मैत्री करून आपले हितसंबंध जुळवून आणतो, असा हा एक विलक्षण, धोकादायक पण चित्तथरारक असा बुद्धिबळाचा डाव आहे. व्यापार आणि सामरिक शक्ती बरोबरीने जाऊन आपण आपल्या समुद्री शक्तीचा उपयोग करून घेऊ शकतो. सर, आपण आपल्या व्याख्यानात ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा उल्लेख केलात. एक प्रश्न अनेकदा मनात येत राहतो की कंबोडिया असेल किंवा म्यानमार असेल किंवा साऊथ ईस्ट मधले अनेक देश असतील
ज्यांच्याशी भारताचे असं म्हणतात की गेल्या हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक संबंध राहिलेत. या सांस्कृतिक संबंधांचा आजच्या काळातल्या भारताच्या या देशांसोबतचे संबंध सुधारण्यासाठी, ॲक्ट ईस्ट पॉलिसी अधिक प्रभावीपणे राबवली जाण्यासाठी कशा प्रकारे फायदा केला जाऊ शकतो असं आपल्याला वाटतं? मी जे म्हणालो की आधी नरसिंहराव यांनी लुक ईस्ट केलं आणि त्या धोरणामध्ये पंतप्रधान मोदींनी ऍक्ट ईस्ट केलं. नरसिंहराव यांनी तो बदल करेपर्यंत भारताचं सगळं परराष्ट्र धोरण मुख्यतः पश्चिमेकडे बघत होतं. म्हणजे नकळत पण कुठेतरी हा भारताचा प्राचीन काळापासूनचा वैश्विक असलेला असा एक हिंदू बौद्ध वारसा आहे, तिकडे दुर्लक्ष झालं होतं. प्रथम लुक ईस्ट आणि आता ऍक्ट ईस्ट मुळे आपण त्या वारशाशी ऐतिहासिक नाळ पुन्हा एकदा जोडतो. तेव्हा थायलंड, कोरिया, जपान सुद्धा खरं म्हणजे, आणि इंडोनेशिया, मलेशिया या सगळ्या देशांच्या या आणि अशा अनेक, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, हे देश आजही खूप गौरवाने रामायण घेऊन वावरतात. हे देश आपला बौद्ध वारसा हे सांगतात. आमची संस्कृती, लिपी, भाषा, सांस्कृतिक संकल्पना, नाटक, संगीत हे सगळं भारताकडनं आलं हे सांगतं. तर आता तो जो नाळ जुळणारा आपण धोरण घेतलेलं आहे, याचा अर्थ आहे की चीनच्या लष्करी आणि आर्थिक शक्तीला आपण आपल्या सांस्कृतिक शक्तीने उत्तर देतो. याला आधुनिक राज्यशास्त्रामधला शब्द आहे सॉफ्ट पॉवर. तर ही सॉफ्ट पॉवर आहे आपली संस्कृती, आणि ती तलवारीने पसरत नाही, ती दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभुत्व ठेवून त्यांना गुलाम करून पसरत नाही, तर उलट जिथे जाते तो प्रदेशही ती समृद्ध करते, ती लोक समृद्ध करते, तिथल्यांशी एकरूप होते. म्हणजे भारताकडे लुक ईस्ट आणि ऍक्ट ईस्ट सहितच जगभर आपली सॉफ्ट पॉवर ही आपली एक फार मोठी शक्ती आहे. उदाहरणार्थ, संपूर्ण जगासमोर पंतप्रधान मोदींनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस करावा विचार मांडला. त्या विचाराला 2-2.5 महिन्यामध्ये सगळ्या जगाने युनायटेड नेशन्सच्या द्वारा मान्यता दिली, आणि 2015 सालच्या 21 जून पासून सगळ्या जगाने, अगदी मुस्लिम देशांसकट, ख्रिश्चन देशांसकट, आफ्रिकेतले देश, दक्षिण अमेरिकेतले देश यांच्या देशांसकट, मी विशेषतः दक्षिण आफ्रिका आणि विशेषतः दक्षिण अमेरिकेतले देश, विशेषतः दक्षिण अमेरिकेतल्या देशांचा मी आवर्जून उल्लेख करतो, कारण आजच्या तारखेला दक्षिण अमेरिकेशी अजूनही भारताचे राजनैतिक संबंध तुलनेने कमी आहेत, व्यापारी संबंध तुलनेने कमी आहेत. तरी सुद्धा हा भारताचा अध्यात्म विचार आणि तो रोजच्या जीवनात आणण्याचा अध्यात्म विचार म्हणजे योग, याचा प्रभाव एवढा पसरलाय की सगळं जग तो योग दिवस साजरा करतं. तसं आता भारताचं आयुर्वेद हे शास्त्र, कोरोना नसता तरी आयुर्वेदाचा प्रभाव जगभर पसरू लागला होता, पण आता कोरोना आणि तो तुमच्या प्रतिकार शक्तीवर आक्रमण करतो म्हटल्यानंतर मूळची ती प्रतिकार शक्ती बळकट करण्याचा ज्या शास्त्राचा दृष्टिकोन आहे, त्या आयुर्वेदाचा प्रचार प्रसार सुद्धा होतो. भारतीय संगीतामध्ये जी जबरदस्त ताकद आहे, किंवा पर्यावरणाचे प्रश्न, तर उदाहरणार्थ शेतामध्ये कृत्रिम खतांचा वापर याऐवजी जी भारतीय शेतीची सेंद्रिय ऑर्गॅनिक फार्मिंग याची व्यवस्था, तर मला दिसतं की आपले चित्रपट, आपलं संगीत, आपला सांस्कृतिक विचार, अगदी अध्यात्माचा विचार हा विज्ञाननिष्ठ आहे हे आज विज्ञानच सांगतो. आपल्याला पूर्वेकडच्या देशांसहित आता जगावर या सॉफ्ट पॉवरचा ठसा उमटताना दिसतो, आणि इलाज नसला तरी ज्याची तुलना होणार तो चीन. तर मग चीन जगाला धमकावून काम करून घ्यायचा प्रयत्न करतो. आता एखाद्या देशाने जर दलाई लामांना निमंत्रण दिलं, तर चीन त्या देशाला धमकी देतो की आमच्याशी तुमच्या संबंधांवर याचे विपरीत परिणाम होतील. दलाई लामांना नोबेल पुरस्कार मिळाला तर नॉर्वेला चीननी धमकी दिली. असंच चालू राहतं चीनचं. तेव्हा कुठेतरी धाक दपटशा, लष्करी ताकद, आणि मुख्य म्हणजे आजच्या तारखेला एक वस्तुस्थिती आहे की चीन फार मोठी आर्थिक ताकद आहे. चीन पासचे नुसते परकी चलनाचा साठा $3 ट्रिलियन पेक्षा जास्ती आहे, आणि तो घेऊन चीन, आता तुम्ही प्रश्न विचारताना आफ्रिकेविषयी विचारला, आफ्रिकेच्याही पूर्व किनाऱ्याकडच्या सर्व देशांशी पण भारताचे प्राचीन काळापासूनचे सांस्कृतिक संबंध आहेत, व्यापारी संबंध आहेत,
मोसमी वाऱ्यांच्या आधारावर ज्या काळामध्ये व्यापार चालायचा तेव्हापासूनचे भारताचे म्हणजे पुन्हा गेल्या 2-2.5 हजार वर्षांचे व्यापारी संबंध आहेत. पण त्या आफ्रिकेसहित तिकडे दक्षिण अमेरिकेमध्ये सुद्धा आणि मध्य आशियामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीवरच्या अधिकारासाठी चीन जगाकडे चेकबुक घेऊन जातं. त्याला नावच पडून गेले चेकबुक डिप्लोमसी. म्हणजे चीन त्या देशाला म्हणतं की ओके तुम्हाला किती पैसे हवेत सांगा आणि त्याच्या बदल्यामध्ये चीनला अनुकूल असलेल्या शर्ती तो देश स्वीकारेलच. आता चेकबुक डिप्लोमसीच्या परिभाषेमध्ये चीनशी स्पर्धा करावी एवढी आत्ता तरी आपली ताकद नाहीये. चीनचा परकीय चलनाचा साठा $3 ट्रिलियन म्हणजे $3,000 बिलियन एवढा आहे. आपला परकीय चलनाचा साठा $500 बिलियन एवढा आहे. तेव्हा आपल्याला ते विचारात घेऊनच त्याचं गणित आपल्याला मांडावं लागणार आहे. चीन चेकबुक घेतं आणि म्यानमारला म्हणतात तुमच्या बंदराचा विकास आम्ही करून देतो, ते म्यानमार मधलं सिटवे बंदर. श्रीलंकेला म्हणतं तुमच्या बंदराचा विकास ते हंबानटोटा बंदर. पाकिस्तानला म्हणतं तुमच्या बंदराचा ते ग्वाडार बंदर. तर भारताला हा खेळ आपली आत्ताची स्थिती तेव्हा आर्थिक निकषांवर आत्ता चीनशी स्पर्धा करू शकेल ही आपली आजच्या तारखेची शक्ती नाही. आपल्याला पुढची 30 वर्ष 10% दर साल या गतीने जीडीपीचा विकास घडवून आणावा लागेल. तर आपण जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्थाही बनू आणि तशी बनलो तर आता चीनच्या तोडीस तोड. पण ही मधली 30 वर्ष आपली सॉफ्ट पॉवर ही मुख्य शक्ती आहे. ती सॉफ्ट पॉवर संस्कृतीद्वारे आहे. संगीत, कला, योग, आयुर्वेद आणि सांस्कृतिक विचार याद्वारा पूर्वेसहित संपूर्ण जगावर भारत ठसा उमटवणारी कामगिरी करू शकतो. सर, आपण भारत आणि चीन संबंधांचा उल्लेख केलात. येत्या काळात भारत आणि चीन संबंध हे एका निर्णायक टप्प्यावरती असतील असंही आपण म्हणालात. जसं चीननं स्ट्रिंग ऑफ पर्ल्सची मोहीम राबवली त्याचप्रमाणे भारतानेही काही व्यूहरचनात्मक डावपेच तिथे केले. या सगळ्यामध्ये चीनच्या पश्चिमेला असलेले आणि भारताच्या उत्तरेला असलेले देश, मध्य आशिया ज्याला आपण म्हणतो, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान या देशांचे आणि या भारत चीन संबंधांच्या पार्श्वभूमीवरती या देशांचे असलेले भारताचे संबंध याचा भविष्यकाळात आपल्याला व्यूहरचनात्मक दृष्ट्या कसा विचार करता येऊ शकतो? ही जी 5 स्थानं म्हणजे कझाकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान इत्यादी हा मुख्य मिळून मध्य आशिया. या मध्य आशियामध्ये अनेक तऱ्हांची नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात, विशेषतः पेट्रोलचे साठे आणि युरेनियम यावर प्रभुत्व मिळवण्याकरता चीनचे तर प्रयत्न तर चालू आहेत. ते मी म्हटलो ती चेकबुक डिप्लोमसी. पण त्याच्या निरपेक्ष सुद्धा या प्रदेशाशी भारताचे प्राचीन काळापासूनचे खूप सखोल संबंध आहेत. आपल्या प्राचीन इतिहासातले जे शक, कुशाण आणि हुण हे मुख्यतः ह्या प्रदेशातनं भारताकडे आलेले होते आणि येताना आक्रमक म्हणून आले तरी त्यावेळच्या भारतीय संस्कृतीने ही ताकद दाखवून दिली की त्यांना पचवून टाकू. त्यातले अनेक जण रूढार्थाने हिंदू बनले, अनेक जण बौद्ध बनले, इथले बनले आणि आज वेगळे दाखवता नाही येत की आक्रमक म्हणून आलेले शक कोण, कुशाण कोण, हुण कोण. पण तो प्रदेश आहे. आणि मग ते येताना त्या शतकांच्या मध्ये जरी आक्रमक म्हणून आले तरी इथून हिंदू बौद्ध विचार तिथे पसरला. तो 9व्या-10व्या शतकामध्ये या सर्वांनी इस्लामचा स्वीकार केला. तिथपर्यंत त्यांच्याकडे शिवाची उपासना होती, गणपतीची उपासना होती आणि आजही बौद्ध मठ आणि विहार तर मोठ्या प्रमाणावर आढळून येतातच. किंवा भारतात मुघल आले ते त्या उझबेकिस्तान मधनं मुघल आले. म्हणजे भले असोत बुरे असोत पण भारताचे या मध्य आशियाशी संबंध आहेत. आता उदाहरणार्थ पेट्रोल एक्स्ट्रॅक्शन साठी तुर्कमेनिस्तानशी आपला करार आहे आणि TAPI तापी नावाची पेट्रोलची लाईन तुर्कमेनिस्तान पासून भारतापर्यंत ती समुद्रामार्गे आणायची का पाकिस्तान मार्गे असा त्यातला. पण मध्य आशियाशी चायना फॅक्टर वजा करून सुद्धा भारताचं नातं आहे. ते बळकट करण्यासाठीचाच हा पंतप्रधानांचा दौरा आहे आणि यातून ज्या प्रकारचे करार बाहेर पडणार तिथून मध्य आशियामध्ये सुद्धा भारताची ही सॉफ्ट पॉवर काम करेल. चीनची चेकबुक डिप्लोमसी एव्हाना काही प्रमाणात चीनवर उलटायला पण लागली. उदाहरणार्थ हा बेल्ट रोड इनिशिएटिव्ह, तर चीनचा सोप्या शब्दात सांगायचा तर काम करण्याचा मार्ग काय की जिथून तो महामार्ग जाणार आहे
तो करण्यासाठी त्या देशाला कर्ज द्यायचं आणि ते कर्ज, तो रस्ता, महारस्ता तयार करण्याचं काम चीनी कंपन्याच करतील. म्हणजे एका खिशातनं काढून त्या देशाला द्यायचं, त्या देशावरचं कर्ज, आणि ते कर्ज त्या देशाने चीनी कंपनीलाच पेमेंट करण्यासाठी म्हणून फेडायचं. तर आता ते उलटायला लागले, कारण देशामागून देश म्हणायला लागले की आमच्याच्याने फेडणं जमत नाहीये. श्रीलंकेची सुद्धा ही स्थिती झाली. हंबानटोटा बंदर विकसित करायला चीनकडून कर्ज घेतलं आणि चीनी कंपन्यांनाच ते हंबानटोटा बंदर विकसित करण्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. तर घेतलेलं कर्ज ते पेमेंटसाठी वापरलं. आता कर्ज फेडायचंय, तर ते त्या बंदराचा तेवढा विकास न होता त्यामुळे कर्ज फेडता येत नाही. ही स्थिती बेल्ट रोड इनिशिएटिव्हची सुद्धा होऊन बसलेली आहे. म्हणजे चीनच्या नादाला लागलो तर आपल्यावरचा आर्थिक बोजा वाढतोय, या उलट भारताच्या लागलो तर ती विन विन सिच्युएशन दोन्ही देशांकरता असते, अशी स्थिती लवकरच मध्य आशियामध्ये सुद्धा होईल याचा मला विश्वास आहे. त्याचं मुख्य कारण पंतप्रधानांचा हा दौरा. धन्यवाद धर्माधिकारी सर. नेहमीप्रमाणे एक अभ्यासपूर्ण आणि प्रभावी अशी आपली मांडणी होती. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या या सत्रात केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. यानंतर राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं 4थं सत्र उद्या दिनांक 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता संपन्न होईल. ABM नॉलेजवेअर लिमिटेड मुंबई या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश राणे आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे हे उद्याचे मान्यवर वक्ते असतील. या मान्यवर वक्त्यांचा विषय असेल उद्यमशील भारतासाठी. तेव्हा भेटूयात उद्या संध्याकाळी 6 वाजता साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरून. धन्यवाद. दिनांक 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं. हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर अनेक तज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख. या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत. शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी.